नमस्कार, जय महाराष्ट्र। मी भाऊसाहेब एकनाथराव घोगे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालना तथा संचालक जालना कृषी उत्पन्न बाजार समिती। आज आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहे हे शेतीनिष्ठ शेतकरी हिवरा तालुका बदनापूर येथील बबनराव ढोरकुले पाटील यांच्या थाई जांभूळ बागामध्ये फळधारणा झालेल्या थाई जांभूळ बघण्यासाठी सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी डोईफोडे, आमचे बंडूभाऊ ढाकणे, पुनराम पाटील ढोरकुले, आमचे मित्र आणि ज्यांचं चांगलं काम आहे शेती क्षेत्रामध्ये असे बालाजी पाटील, हरिभाऊ, आम्ही सर्वजण ही शेतीची पाहणी करण्यासाठी आलो। आणि हा बाग बघितल्यानंतर 2019ला ह्या थाई जांभळाची त्यांनी लागवड केली आणि आज 5-6 वर्षामध्ये अत्यंत बहरलेला बाग आणि संपूर्ण फळझाडा झालेला हा बाग आहे। आणि संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने ते करतात आणि सेंद्रिय पद्धतीने घेतलेला हा जांभळाचा प्लॉट अत्यंत उत्कृष्ट आहे। आणि जालना जिल्ह्यामध्ये मोजके प्लॉट आहे। माझ्याकडे जांभूळ बाडोली जांभूळ बाग आहे, यावर्षी पहिल्यांदा त्याला फळधारणा झालेली आहे। आणि बालाजी पाटील यांचं शेतीसाठी शेतकऱ्यांना असलेलं मार्गदर्शन आणि खरंच हा प्लॉट बघून आता जे शेतकरी मी या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कमी शेतीमध्ये, ज्यांच्याकडे शेती क्षेत्र कमी शेतीमध्ये जास्त फळबाग लागून त्यामध्ये केशर आंबा असेल किंवा बाडोली जांभूळ असेल, हे जर लागवड केलं तर याचं उत्पादन चांगलं होतं आणि 4-5 वर्षी उत्पादनाला सुरुवात होऊन शेतकरी नक्कीच संपन्न झाल्याशिवाय राहत नाही। याचा आजचा जो दर आहे, आज बालाजी पाटील त्यांच्या घरासमोर त्यांनी स्टॉल लावला केशर आंबा, 700 रुपये डझन प्रमाणे त्यांनी केशर आंबा विकला आणि हापूसला मागे टाकेला असा केशर आंबा त्यांनी त्यांच्या बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केला। त्याचबरोबर हे जे थाई जांभूळ हे मला तर हे बहाडोलीपेक्षा साईज याची मोठी वाटते, कारण माझ्याकडे बहाडोलीचा प्लॉट आहे, त्यापेक्षा याची साईज मी अनेक बागा बघितल्या, महाराष्ट्रामध्ये अनेक बागा मी बघितल्या, अनेक बागाला भेटी दिल्या, अनेक कृषी मेळावे मी हँडल केले, परंतु हा असाच आमच्या बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विकसित केलेला हा थाई जांभूळ प्लॉट, हा बाग बघून नक्कीच या बदनापूर तालुक्याने जालना जिल्ह्यामध्ये या जांभळाची लागवड जास्त प्रमाणात झाली पाहिजे। यापासून जांभूळ हे शुगरला चालणारं फळ असल्यामुळं याला जो जांभुळाचं नुसतं विक्रीला जर निघालं तर हे मागून घेणारा फळ असल्यामुळं याचा भाव 270 रुपये किलो दराप्रमाणे आज रोजी जालनाला विकतात। आणि त्यांचा मानस आहे की असे शेतकरी समूहांना जर जोडले तर दिल्लीला आज 400 ते 500 रुपये किलोना हा जांभूळ आपलं विकू शकतं। म्हणून येणाऱ्या काळामध्ये दिल्लीलाही त्यांनी 1 किलोची बॉक्स पॅकिंग केलेली, या बॉक्स पॅकिंगद्वारे दिल्ली असेल, उलटेकडे असेल, पुणे बाजार, संभाजीनगर असेल किंवा वाशीचं मार्केट असेल, इथे पाठवण्याचा त्यांचा विचार आहे। म्हणून मी नम्र आवाहन सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो की आपण नक्कीच 1 महिनाभर, आता 15 दिवस ते 1 महिनाभर हे जांभळाचं उत्पादन निघणार आहे, या माध्यमातून आपण यांच्या बागाला भेट द्या आणि जास्तीत जास्त यांच्याकडून मार्गदर्शन घ्या। आणि कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन देणारं व जास्त भाव देणारं जर कोणतं फळबाग असेल तर ते जांभूळ आहे। म्हणून माझी नम्र विनंती आहे की या प्लॉटला भेटी देऊन आपण या जांभळाची लागवड जास्तीत जास्त प्रमाणे करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।